भाजीपाला, फळे विक्रेते व फेरीवाला यांचा पालिका प्रशासनाच्या विरोधात आक्रोश मोर्चा। 70 फूट भाजी मंडईवरील अतिक्रमणाची कारवाई तात्काळ रोखा, अन्यथा माननीय मुख्यमंत्री यांना घेराव घालणार। कॉम्रेड नरसय्या अडम मास्तर। सोलापूर शहरात घोंगडे वस्ती, विजापूर वेस, विजापूर नाका, फॉरेस्ट, रेल्वे स्टेशन, नीलम नगर, जुना विडी घरकुल, विमानतळ, बाळीवेस, अशोक चौक अशा विविध ठिकाणी रस्त्यांवर किरकोळ भाजीपाला, फळे विक्रेते, 4 चाकी फेरीवाले हे आपल्या स्वतःचा स्वयंरोजगार म्हणून भाजीपाला विक्री करतात। त्याचप्रमाणे सोलापूर शहरात तब्बल 40 वर्षापासून किरकोळ फळ विक्रेते, भाजी विक्रेते, 4 चाकीवाले, फेरीवाले ही आपली रोजीरोटी व उदरनिर्वाहासाठी स्वयंरोजगार करत आहेत। यासाठी 70 फूट भाजी मंडई येथे रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथवर बसून स्थिर अथवा फेरी करत भाजीवाला फळे विक्री करत आहेत। यावर त्यांचे व त्यांचे कुटुंब आणि प्रपंच अवलंबून आहे। परंतु सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दर 2-3 महिन्याला एकदा त्यांच्यावर कारवाई होते। कारवाई दरम्यान त्यांनी उधार उसने किंवा कृषी उत्पन्न समिती बाजारामधून कलम भरून आणलेला भाजीपाला, फळे व जीवनावश्यक वस्तू यांचा राजरोसपणे जागेवरच उद्ध्वस्त केले जाते, कारवाईच्या नावाने जप्त केले जाते। त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा तर पडतोच, मात्र त्या दिवशी कुटुंबासह उपासमारीची वेळ येते। प्रशासनाकडे याचना करूनही प्रशासन काही ऐकत नाही। त्यामुळे त्यांच्यावर 12माही अतिक्रमण विभागाची संक्रांत आहे। साहेब, हातावरचे पोट असून आम्हाला जगू द्या, आमच्या पोटावर पाय देऊ नका, अन्यथा ही पोटातील आग डोक्यात जाईल। जर हा निर्णय नाही लागला तर 6 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशी निमित्त माननीय मुख्यमंत्री शासकीय पूजेनिमित्त पंढरपूर येथे येणार आहेत। त्यावेळी माननीय उपमुख्यमंत्री यांना घेराव घालण्याचा इशारा ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या अडम मास्तर यांनी जाहीर सभेत दिला। बुधवार दिनांक 11 जून 2025 रोजी लाल बावटा फेरीवाला, 4 चाकी व खोकेधारक श्रमिक संघटना सीटू संलग्नच्या वतीने 70 फूट भाजी मंडईवरील विक्रेत्यांच्या अतिक्रमण विरोधात ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या अडम मास्तर, माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर व संघटनेच्या अध्यक्षा माजी नगरसेविका कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली 70 फूट भाजी मंडई पासून ते संत तुकाराम चौक, पाथरूट चौक, पोटफाडी चौक, सिव्हिल चौक, रंगभवन मार्गे जिल्हा परिषद, पूनम गेट येथे मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले। तत्पूर्वी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या अडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर माननीय सचिन ओंबासे यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देऊन भाजीपाला विक्रेत्यांच्या समस्यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली। या चर्चेअंती माननीय आयुक्तांनी अल्पावधीतच संबंधित विभागांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यासंबंधी आश्वासन केले। यावेळी शिष्टमंडळात माजी नगरसेविका नलिनीताई कलबुर्गी, खाजाबाई करजगी, ॲडव्होकेट अनिल वासम, रुक्मिणी कवळे, शांताबाई कोळी, चांद शेख, जाफर शेख, सादिक बागवान, उर्मिला वाघमारे आदींची उपस्थिती होती। धंदा करतात, 40-50 शेतकरी धंदा करतात। 2017 मध्ये महाराष्ट्र शासनाने जी.आर. काढला, भाजीपाला आणि फळ विक्रेते कुठेही बसून ते विक्री करू शकतात असं। पण महानगरपालिकेनं कोणालाही विश्वासामध्ये न घेता करोडो रुपये खर्च करून चिप्पा मार्केट केले। तो चिप्पा मार्केट दारूचा अड्डा झालेला आहे। आतापर्यंत 2 मर्डर झालेले आहेत। अनेकदा आम्ही भाजीवाल्यांचं प्रबोधन करून त्या चिप्पा मार्केटमध्ये 3-4 वेळेला मार्केट बसवण्याचा प्रयत्न केला। 15 दिवस, महिना, 1.5 महिने बसले। रोज तर त्यांना 50-100 रुपये जर विक्री होत नसेल तर हे 200 माणसं मरायचं का? या शहरामध्ये, राज्यामध्ये 2 नंबर धंदे करायला पूर्ण संरक्षण आहे। पण आम्ही वाहतुकीला अडथळा न करता भाजी विकणं गुन्हा आहे। म्हणून आज कमिशनरला सकाळी 10 वाजता भेटलो। 35-40 मिनिटं चर्चा झाली। त्याने लवकरच निर्णय देईन असं सांगितलं, परंतु या ठिकाणी अशा पद्धतीची वागणूक आहे। 4-4, 5-5 हजाराचा माल उचलून नेतात। त्या मालाचं काय होतं पत्ता लागत नाही। तिथं 2 अतिक्रमणाच्या गाड्या आणि पोलीस ठेवलेलं आहे। कोणी त्या ठिकाणी भाजीपाला विकू नये
मग आम्ही काही दरोडे घालायचे का? जगायचं कसं आम्ही? अरे मुंबईमध्ये जावा, VT स्टेशन पुढे किती गर्दी आहे, प्रत्येक रेल्वे स्टेशनवर गर्दी किती आहे. पुण्याचं बघा, इतर शहरामध्ये बघा, या सोलापुरामध्ये स्टेशन रोडचं मार्केट आहे, इतर ठिकाणचे मार्केट आहे, रस्त्याच बंद केलेलं आहे सरकारने. अशा पद्धतीनं महापालिकेच्या आयुक्ताला समजावून सांगितलं. 7-8 विक्रेते होते, त्यांनीही सांगितलं. तुम्ही फाशी द्या, आम्ही चिप्पा मार्केटमध्ये जात नाही. चिप्पा मार्केटमध्ये जाणं म्हणजे आम्ही आत्महत्या करण्यासारखं आहे.